राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काल लातूर दौऱ्यावरती असताना छावाच्या कार्यकर्त्याला सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याचा प्रकार त्यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेला होता आणि त्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी छावाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जालन्यात सुद्धा माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयावरती रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास छावाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करत पेट्रोल बॉम्ब टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस वेळीच या ठिकाणी सतर्क असल्याने हा प्रकार जो आहे तो टळलेला आहे। आपण जर पाहिलं तर त्या प्रकारानंतर पोलीस सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण आहे। अण्णा, काय सांगाल, रात्री तुमच्या कार्यालयावरती दगडफेक करून हे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न झाला? काल रात्री आदरणीय तटकरे साहेबांच्या लातूर भेटीमध्ये छावानी जे काही निवेदन दिलं, निवेदन देताना पत्ते फेकले इथपर्यंतही आम्हाला काही लोकशाही मार्गावरती आमचा विश्वास आहे, आम्ही त्याचं काही। पण छावाचे कार्यकर्ते बाहेर निघत असताना तटकरे साहेबांच्यावरती त्यांनी अश्लाघ्य कॉमेंट केल्या, घाणेरड्या शब्दात बोलले गेले आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाण फुटला आणि त्या ठिकाणी थोडासा प्रकार घडला। त्याचं मी समर्थन करणार नाही। तटकरे साहेबांनी केलं नाही, अजितदादा करत नाही। झालेली घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे, पण या ठिकाणी छावाच्या कार्यकर्त्यांनी त्याची प्रतिक्रिया म्हणून का असेना, आमचा काही संबंध नाही या सगळ्याच्यात। पण रात्री 12 वाजता साधारणतः या ठिकाणी 4 व्हीलरमधून येऊन पेट्रोल बॉम्ब फेकला, दगडफेक केली। पण इथं माझा वॉचमन होता, त्यांनी मग तात्काळ दखल घेतली। मग आमचा ते आकाश शिंदे असेल, या ठिकाणी कार्यालयीन कर्मचारी संभाजी भुतेकर असेल, संतोष ढेंगळे असतील आमचे तालुका अध्यक्ष, आणि माझा मुलगा धैर्यशील चव्हाण असेल, या सगळ्यांना फोन केले लगेच इमिजिएट, आणि ते सगळे पळत आले आणि त्यामुळं हा जो प्रकार झाला। ते लोक ट्रेसआउट झालेले आहेत। या ठिकाणी FIR रात्रीच पोलिसांनी तात्काळ फोन केल्याबरोबर पोलीस 5 मिनिटाच्या आत इथं पोहोचली। मी पोलीस प्रशासनाला मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय तात्काळ हे केलं आहे आणि या लोकांना इथं अटक करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे की साहेब आम्ही संध्याकाळपर्यंत यांना अटक करू। निश्चित पद्धतीनं ही जी घडलेली गोष्ट आहे ती अतिशय निंदनीय आहे, इथं आम्ही निषेध करतो, कारण लोकशाही मार्गाने त्यांना निषेध व्यक्त करायचा अधिकार आहे। पण ही काही हिंसाचाराची घटना करून कार्यालयाचा जाळपोळ करणं याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस याचा धिक्कार करते आणि थांबतो। बरं, या संदर्भात तुमचा पक्षाध्यक्ष किंवा अजितदादांसोबत काही बोलणं झालं का या प्रकारानंतर? नाही, पक्षाध्यक्षाशी बोलणं झालं नाही, पण गर्जे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या कानावर आम्ही गोष्ट सांगितलेली आहे आणि निश्चित पद्धतीनं पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना शासनाकडूनही देण्यात येतील। प्रश्न हा आहे की पदाधिकाऱ्यांना ही मारहाण करणं कितपत योग्य आहे? झालं नाही, मी सांगितलं ना आधीच, त्याच्याबद्दल बोललो की त्याचं आम्ही समर्थन करत नाही। आम्ही आधीच आपली भूमिका स्पष्ट केली की त्यांनी अश्लाघ्य शब्द वापरले तटकरे साहेबाविषयी आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्याचा हे बाण फुटला। पण त्याच्यामध्ये आमचे युवकचे अध्यक्ष होते, ते व्हायला नको होतं, ते घडलेलं आहे, त्याचं आम्ही समर्थन निश्चित पद्धतीनं करणार। पोलीस प्रशासनाशी जेव्हा तुम्ही संपर्क साधला तेव्हा पोलीस प्रशासनानं तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य केलं या संदर्भात? नाही, पोलीस प्रशासनाने लगेच तात्काळ यांनीच फोन केला होता पोलीस प्रशासनाला आणि लगेच तात्काळ 3-4 मिनटातच इथं गाडी आली, पेट्रोलिंगमध्ये चालूच होती। पोलीस प्रशासनाचं अतिशय उत्तम सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्याच्यामुळे आमची पोलिसाविषयी तक्रार नाही। हे जे कोण मोर्चेकरी होते त्यांना अटक करण्याची मागणी तुम्ही केलेली आहे? निश्चित पद्धतीनं गुन्हाच दाखल केला, कायद्यानुसार जी कारवाई करायची ती होईल। आता ते पुढची प्रक्रिया आमच्या हातात नाही, आम्ही FIR दाखल केलेला आहे, ही त्याची प्रत आहे। पोलीस प्रशासन पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करेल। तर नक्कीच हे होते माजी आमदार अरविंद चव्हाण। रात्री या ठिकाणी छावाच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक करून पेट्रोल बॉम्ब टाकत हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलीस वेळीच सतर्क असल्याने हा अनर्थ टळलेला आहे आणि आता यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला असून पोलीस त्यांचा आता शोध घेत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।